तर आता आहे ना सायंकाळ झालेली, म्हटलं चला मस्त आपल्याला स्वयंपाकाला लागायचं होतं. म्हटलं अगोदर छान असा मस्त चहा करूया. तर बघा इतका भारी मस्त स्पेशल चहा केला, कारण थोडंसं डाएट करते मी, पण चहा पिल्याशिवाय मला काही होत नाही आणि चहा पिल्याशिवाय कामाला पण लागू वाटत नाही, अशी तरतरीच येत नाही. तर मग अगोदर चहा केला आणि चहा दिसताना एकदम स्पेशल असा केला. दूध पण तापून वगैरे ठेवलेलं आहे आणि म्हटलं चला शेंगदाणे पण भाजून ठेवूया. शेंगदाणे भाजून ठेवलेले असले ना, नंतर कसे आपल्याला भाजीला मग पटकन कामं येतात एकदम. दरवेळेस आपल्याला भाजायची गरज पडत नाही आणि मग गार झाले का बरणीमध्ये मी भरून ठेवते. आणि अशा पद्धतीने मस्त चहा झालेला आहे. कोणाला हा चहा प्यावा वाटतोय ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. पूर्ण व्हिडिओ बघा, खूप असा छान आणि मस्त असा व्हिडिओ आहे. तर आहे ना हे कारले ना मी कढईमध्ये पाणी टाकलं, त्यामध्ये कारले एक लिंबू टाकलं आणि उकडून घेतले. आणि उकडल्याच्या नंतर आहे ना हे बघा आता असे मस्त पिळून घेतले आणि ना यातलं सगळं बी जे आहे ना सगळं बी काढून टाकलं. आणि हे जे आहेत ना तर हे जे वाटण आहे ना यामध्ये शेंगदाणे, लसूण, मटन मसाला, हळद, थोडेसे जिरे आणि लाल मिरची पावडर सगळं एकत्र केलं आणि मीठ पण टाकलं आणि मिक्सर मधून काढून घेतलं. आता हे सगळं यामध्ये भरणार आणि मस्त भरलं वांग करणार, कारलं करणार मी. आणि त्याच पद्धतीने मी काल वांग पण बनवलं होतं, पण त्याची मी रेसिपी नव्हती दाखवली. तर हे बघा, आणि ज्यामध्ये मी आता हे भाजलेलं आहे ना मसाला, त्यातच तेल टाकलंय आणि त्यातच असे थोडे गरम गॅस बनते. हा राहू नंतर चालू केलं तरी होतं. आणि लसणामुळे ना हे काय होतं, मसाला जरा असं भरायला काढायला चिकट होतो, खाली अडकून बसतो, चिटकून बसतो भांड्याला. तर या पद्धतीने ना सगळे फोडी भरून घेते आणि मग दाखवते मी. तर आहे ना काय झालं माहितीये का, थोडासा कूट कमी पडला तर मग मी थोडाच भरला कारल्यांमध्ये, होता असं एखाद्या वेळेस. आणि काल खूप उरला होता तर मी तसंच ठेवून दिला मिक्सरला. आता याला मस्त असं चांगलं वाफळून घ्यायचं, परतू घ्यायचं. आणि वाटलंच थोडंसं पाणी टाकलं, तुम्हाला आवडलं तर तुम्ही टाकू शकता. आता याला चांगलं गरम होऊ देते. इतका भारी खमंग वास येतोय ना, असं मस्त स्मेल येतोय का, असं वाटतंय ना की आता लगेच कारलं खावा. नाही, मी कारलं लवर आहे बरं का, मला कारलं खूप आवडतं खायला. कुणाला कारल्याची भाजी आवडते नक्की कमेंट करून सांगा. आणि असं सुद्धा लई छान वाटेल कारलं. आता मी काय करणार आहे, थोडं वेळ असं, आणि याला मीठ टाकणार नाही मी, कारण ना उकडताना भरपूर मीठ टाकलेलं आहे आणि मसाल्यात पण मी मीठ टाकलेलं होतं ना. आणि कारलं इथं आहे ना मी एकदम चांगलं परतू घेतलेलं. जेवढं आपण परतितो ना तेवढं खायला भारी लागतं बरं का. कारलं ना मी काढून घेते. हा आले तर बघा, थोडंसं कारलं मस्त काढून घेतलंय आणि थोडंसं आम्हाला आहे ना पातळ बनवायचंय. तर आजचा व्लॉग आहे ना 2 दिवसाचा आहे. आणि मग कारल्याची भाजी वगैरे खाल्ल्याच्या नंतर तुमच्या दादांना काय झालं ते म्हटले आपण ना मस्त आंबे आणू, भजी वगैरे करू आणि ना आमरस करू आणि छान असं नाही का जेवण कर. मला त्यांना असं खावं वाटलं तर म्हटलं ठीक आहे. आणि आता हे घोसळे होते तर म्हटलं खराब होऊन जाईल, तर मस्त त्याच्या अशा फोडी केल्या वांग्यासारख्या आणि अशा अर्धे कापले आणि ना चांगले धुवून वगैरे घेतलं. कढईत तेल घेतलं, तेलात परतवले आणि मीठ पण टाकलं बरं का. आणि झाकण ठेवले, 1 मिनिट ठेवलं असं. आणि हा भात पण उरलेला होता, कारण दीदीला सकाळी भात केला होता. दीदीला खिचडी भात, मसाले भात खूप दिवसाचं खायचं होता. म्हटलं चल तो पण होता. आणि मग आहे ना हे बघा अशी मस्त थोडीशी नाही का लगेच त्याचा रंग चेंज झाला बघा. आणि चांगले तेलामध्ये परतून घेतले आणि असे परतले, त्यात मीठ वर असे थोडंसं मीठ टाकून आहे ना तर खायला खूप छान लागतात. आणि मग काय केलं, मिक्सरमधून आहे ना हिरव्या मिरच्या, लसूण, शेंगदाणे, त्यात थोडासा किंचित मसाला टाकला मी आणि लाल मिरची पावडर, ज्याने भाजीला असं मस्त कलर येईल आणि भाजी खायला पण अशी एकदम छान चवदार लागन. तर आहे ना मग
मसाला टाकला, चांगलं परतू घेतलं आणि बघा याच्यामध्ये मसालासुद्धा भरला जातो बरं का. पण मला तेवढा वेळ नव्हता, कारण मला भरपूर सारा स्वयंपाक करायचा होता आणि भूक तर लागलेलीच होती खूप. म्हटलं चला जाऊ दे आता. आणि मग मस्त थोडंसं अंगापुरता रस्सा करायचा होता मला. मग थोडंसं पाणी टाकलं आणि कधी याला आहे ना नाही पाणी टाकलं ना, फक्त झाकण ठेवून शिजवलं ना तरी पण ते शिजतं, कारण ना घोसाळ्याला आमचंच पाणी सुटत असतं. पण आम्हाला कसं आहे, मला असं आवडतं ना म्हणून मी असं केलं. कसं आहे त्या पद्धतीनं, पण मला घोसाळं कसं असू द्या मला आवडतच. म्हणजे जे भोपळ्याचे जेवढे प्रकार आहे ना सगळे मला आवडतात. आता झाकण ठेवलं 1-2 मिनटं आणि मग तोपर्यंत म्हटलं भाजी होईल आणि मस्त छान वास पण येत होता भाजीचा. इथं दीदी बड्डेला गेली, तिकडून ते घेऊन आली आणि पीठ वगैरे मळून घेतलं मी. आणि बघा किती मस्त तरी आणि भाजी बघा काय भारी दिसते. आणि नक्की न आवडणारी मुलं आहे ना, ज्यांना अशी भाजी आवडत नाही ना, ते सुद्धा आवडीनं खातील अशी भाजी होते. तर नक्की ह्या पद्धतीने करा आणि मुलांना सुद्धा खाऊ घाला आणि तुम्ही खा. आणि माझं म्हणणं असं आहे की सगळ्या भाज्या ज्या आहेत ना सगळं खाल्लं पाहिजे मुलांनी. आणि असं नाही आहे का फक्त बाहेरचं ठराविक भाज्या असतात त्याच खावा असं नाही. सगळ्या भाजी फक्त एक थोडंसं करण्याची पद्धत असली ना मुलं बरोबर ते खातात. टेस्टी लागलं ना त्यांना मग म्हणायचं मुलांना की एक घास खाऊन बघा, मग ते एकदम आवडीनं खातात. तर गरमागरम मस्त भजी काढलेली आहे, कुरडई तळलेली आहे आणि चपात्या आहे बघा. एकदम असा घट्ट असा रस, खूप असं घट्ट नाही. हे बघा आणि घोसाळ्याची भाजी केलेली. इथं भात आहे, आपला मसाले भात आहे आणि हा दीदीने आणलेला आहे बर्थडेचा आहे. तर या जेवायला. आणि आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. काळजी घ्या, बाय. आणि तुमच्या दादाची आणि माझी इथं मस्त छान अशी रीलच्या शूटिंग चालू होते आणि तुम्हाला म्हटलं थोडीशी गंमत शेअर करावी की कसं असतं काय असतं नाही ते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काळजी घ्या, बाय.